नमस्कार मंडळी, मी अस्मिता फडके ऑर्गॅनिक फार्ममधून बोलते आहे. कोरेगावला आली आहे मी. खूप रखरखाट आहे. उन्हाळा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आपण एसीत बसत असतो शहरामध्ये, त्या मानाने आपल्याला पाण्याची टंचाई जाणवत नाही. पण इथे खूप भयान परिस्थिती आहे. म्हणजे अगदी थेंबन थेंब पाणी वाचून आपण ही सगळी पिकं जगवतो आहे. कित्येक रानं आता पुढच्या तयारीत आहेत, ती पूर्ण नांगरून वगैरे तयार आहेत, पण आत्ता पाणी नाही आहे, त्यामुळे पुढचं काही लावता येत नाही आहे. हा सगळा आपला वेलवर्गीय सेक्शन आहे. पाणी अगदी जपून वापरलं जातं आहे. पूर्ण त्या काय म्हणतात, वेलांच्या मुळाशी फक्त ड्रिपने पाणी दिलं आहे. मधला हा भाग बघितला तर अगदी रखरखीत आहे. किंवा त्या बाजूच्या प्लॉटमध्ये मी दाखवते, इथून दिसत असेल तर कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली ह्या गोष्टी लावल्या आहेत. तर त्यांना आपण गवताचं थोडंसं आच्छादन दिलेलं आहे, जेणेकरून गवत बाष्पीभवन कमी करायला मदत करतं आणि आहे तेवढ्याशा पाण्यामध्ये थोडंसं आपलं भागू शकतं. इथे एक छान पिल्लू कारलं आलं आहे. खूप छान दिसतं आहे, ते मस्त दिसतं आहे. आणि इथे भरपूर कारली पण लटकलेली आहेत. इथे कारल्याचे वेल आहेत. पलीकडे अजून घेवडा असेल किंवा वालपापडी आहे, बीन्स आहे, त्याचे वेल आहेत. इथे दुधी भोपळ्याचे वेल आहेत. इथे दिसत असतील तुम्हाला छोटे छोटे दुधी तर लागलेले आहेत. आत्ता एक तोडा झाला आहे, त्यामुळे काही छोटे आता आहेत. हे 3 किंवा 4 दिवसामध्ये हा दुधी पुढेचा मोठा होणार आहे. पण पाणी जर नाही मिळालं तर हे ह्याच स्थितीमध्ये अजून एखादं पेरभर होईल आणि तुटून गळून पडतील. पाणी खूप आवश्यक असतं या पिकांना. हे किती छान दिसत आहेत बघा दुधीचे वेल. तर हे सगळं असं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सेंद्रिय पद्धतीने पूर्ण भाजीपाला पिकवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो तुमच्यापर्यंत देण्याचाही अथक प्रयत्न करत असतो. तुमची साथ ही कायम आहेच, अशीच साथ राहू देत. पाऊस लवकरच सुरू होईल असं वाटतं आहे, पण तोपर्यंत तरी या सगळ्या आव्हानांना तोंड देत फडके ऑर्गॅनिकचं शेत तरुण आहे. आपल्याला आठवड्याला न चुकता भाजीपाला येतो आहे. हा कोबीचं प्लॉट आहे. इथे ब्रोकोली आहे, अजून बारीक आहे, धरलेली नाही आहे, पण थोडीच आहे अगदी लावलेली, ती येईल. हा पण एक ब्रोकोलीचा प्लॉट आहे. इथे टोमॅटो लागलेले आहेत. पलीकडचा प्लॉट आहे तिथे पिकलेले आहेत. आता पुढचा लावलेला आहे, त्यामध्ये कच्चे टोमॅटो दिसत आहेत. तर अशा प्रकारचं आपलं शेत आहे. मस्त खा, स्वस्थ राहा मंडळी. आणि पौष्टिक खाण्यासाठी फक्त आणि फक्त फडके ऑर्गॅनिक. धन्यवाद.